नमस्कार. मी ज्या आज नव्या उद्योगाची ओळख करून देऊ इच्छितो, जो तुम्हाला आवडणारा आहे, जो बारमाही उद्योग आहे, जो उद्योगामध्ये अत्यल्प आपल्याला 5 ते 10 हजाराच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये घरच्या घरून स्टार्टअप करता येणार आहे. आणि यासाठी जे काही आहे, आज हा प्रोडक्ट बेकरीवाला मागतोय, स्वीट मार्टवाला मागतोय, चहाच्या टपरीवाला सुद्धा मागतोय, बस स्टँडमध्ये याला प्रचंड मोठी मागणी आहे, कॅन्टीनमध्ये कॉलेजच्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये याला मागणी आहे, यासोबतच जे काही आहे रेल्वे स्टेशनवरती याला मागणी आहे, वाढदिवसा दिवशी याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मागणी केली जाते, ऑफिस मीटिंगमध्ये सुद्धा याला मोठ्या प्रमाणावरती मागणी केली जाते. अर्थात संध्याकाळचा दिवसभरातला स्नॅक्सचा सर्वत्र आवडणारा आयटम म्हणजे समोसा फॅक्टरी. बाबांनो, आज मोठ्या प्रमाणावरती समोश्यांना ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत मागणी वाढत चाललेली आहे. आणि आज आपण घरातल्या घरातनं समोश्याची निर्मिती करून आपल्याला होलसेल दरामध्ये त्याची विक्री करता येऊ शकते. यासाठी आपल्याला असलेली अत्यावश्यक लायसन्स कोणती आहे? यामध्ये आपल्याला मोजक्याच मशीनचा वापर करावा लागणार आहे, कारण जास्त यांत्रिकरण केलं की त्या पदार्थाची चव बदलत असते. या समोश्यामध्ये आपल्याला कमी प्रमाणामध्ये आणि कोणतं तेल आपल्याला संयुक्तिकरित्या वापरता येऊ शकतं, याचं प्रोडक्शन कॉस्ट कशा पद्धतीनं आपल्याला रिड्यूस करायचं आहे आणि याला टेस्ट एकदम बेटर कशी आणायची आहे, या पद्धतीचं आपल्याला जर तंत्र प्राप्त झालं तर ही फॅक्टरी जोरदार चालणार आहे. बाबांनो, आतापर्यंत आपण बटाट्याचा समोसा आपण ऐकला, पण येणाऱ्या काळामध्ये चायनीज समोसा, चीज कॉर्न समोसा, ग्रीन मटर समोसा, पालक समोसा, पनीर समोसा, गार्लिक समोसा, दारू पिणाऱ्यासाठी खास चकना समोसा, हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी ऑइल फ्री समोसा, हेल्दी समोसा, या प्रकारच्या समोश्याचे निर्मितीचे आकलन करून आपण निश्चित पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये हजारपतीतून लखपती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतोय, लक्षात ठेवा, चल चल पुढे गड्या, तुझ्या सोबतीला वाटाड्या.